भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे। न्यायालयाच्या ह्या निर्णयाने देशभरात आनंदाचे वातावरण असताना माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मात्र फेसबुक पोस्टद्वारे मत व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे। कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नेणे ही भारताची सर्वात मोठी चूक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे। कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती। या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने भारताला दिलासा देत जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली। अंतिम निर्णय येईपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये असे आदेश न्यायालयाने देत पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे। या निर्णयाने देशभरातून स्वागत होत आहे। इतकेच नव्हे तर पाकिस्तानी नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून जाधव यांच्याशी भारतीय दूतावासामार्फत संपर्क साधण्यास परवानगी दिली जावी असे मत काही पाकिस्तानी नागरिकांनी व्यक्त केले आहे। सर्व स्तरातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत असताना मार्कंडेय काटजू यांनी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायला नको होते असे मत मांडून खळबळ उडवून दिले आहे। हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊन भारताने सर्वात मोठी चूक केली आहे। एका अर्थी आपण पाकिस्तानला त्यांचा डाव खेळू दिला असे म्हणावे लागेल। आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपण त्यांना इतर मुद्द्यांवर बोलण्याची आयती संधी दिली, त्यामुळेच पाकिस्ताननेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा फारसा विरोध केला नाही असे ते म्हणाले। PCMC न्यूज रिपोर्ट।